सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्ह्यात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाला भ्रष्टाचाराचा अड्डा बनवून पाहणाऱ्या जिल्हा परिषदेच्या महिला शिक्षणाधिकारी किरण कुवर आणि त्यांची पाठराखण करणारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख यांनी विशेष शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेत आपल्या अकलेचेच चांगले तारे तोडले असल्याचा गंभीर आरोप रिपाई मराठा आघाडीचे प्रमुख पंकज साळुंखे यांनी केलाय। गेल्या 4 महिन्यांपासून बोगस विशेष शिक्षकांच्या समायोजनाला मी हरकत घेत होतो, सर्व कागदोपत्री पुरावे दिले होते, मात्र 420 यासारख्या गंभीर गुन्हा दाखल असलेल्या व्हाईट कॉलर गुन्हेगारांना देखील धुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत कायम नियुक्ती दिली आहे। खरे तर ही शोकांतिका व्यक्त करण्याची बाब असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय। प्रत्यक्षात आठवडाभरापासून मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक हे हारतुरे स्वीकारत आहे, ज्यांनी शासनालाच गंडवलेले त्यांच्या तोंड सुजवायला हवी, त्यांचे पेढे भरवत तोंड गोड करण्यात येत आहे। मात्र आम्ही थांबलेलो नाही, आम्ही यापूर्वीच उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे। त्या याचिकेवर कामकाज झालंय, त्यात 3 लाख रुपये सुरक्षा अनामत भरण्याचे आदेश कोर्टाने मला दिले। मुदतीत ती रक्कम भरणा करणार आहे, त्यामुळे भ्रष्टाचाराची पाठराखण करणारे शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बोगस विशेष शिक्षकांना राम द्यावाच लागणार आहे, असे गंभीर आरोप आरबीआय आठवले मराठा आघाडीचे नेते डॉक्टर पंकज साळुंखे यांनी यावेळी केले। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं महिला आघाडीच्या अध्यक्षा नैनाताई दामोदर, आरतीताई, आमच्या करुणाताई, आम्ही असे येथे मुख्य कार्याधिकारी यांना भेटण्यासाठी आलेलो होतो। भेटायला आल्यानंतर त्या ठिकाणी शिक्षणाधिकारी महिलांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सुद्धा जुमानलं नाही। हे तुम्ही सगळ्या पत्रकारांनी सगळं बघितलंच। आता आमचा आजचा जो विषय होता या विशेष शिक्षकांच्या भरती संदर्भामध्ये की यांची भरती जी झाली त्यात अनियमितता आहे। अनियमितता जी आहे याच्या अगोदर मी यांना किती वेळा हरकत घेते, किती वेळा बोललो। आता जे काही मला सांगायचं आहे तुमच्यापर्यंत हे तर मी माझी पर्सनल आता इथून निघाल्यानंतर माझी पत्रकार परिषद आहेच, त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहे। परंतु आता जे इथं आलेलो होतो तर इथं येण्याचं आमचं इंटेन्शन असं होतं की आताची जे समायोजन झालेलं आहे हे तात्काळ रद्द झालं पाहिजे आणि यांच्या सगळ्यांच्या चौकशा करून परत यांच्या नवनियुक्त्या दिल्या पाहिजे। तसंच किरण कुवर ही बाई गिल्टी आहे, किरण कुवर या बाईला इथून हाकललं नाही तर आता आम्ही इथे अल्टिमेटम दिलेलं आहे। पुढच्या तारखेला आम्ही किरण कुवर बाईला सुद्धा आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या महिला जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।